बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जिल्हा बँकांसाठी अत्यंत महत्त्वाची। नोटबंदीनंतर जिल्हा बँकांवर लावलेले निर्बंध उठवण्यास सुप्रीम कोर्टाने तुर्तास नकार दिलेला आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, काय म्हटले सुप्रीम कोर्टाने? प्राजक्ता, मुळामध्ये आजची जी सुनावणी आहे ती नोटबंदीच्या विरोधात ज्या वेगवेगळ्या याचिका आहेत त्यांचं पुढे काय करायचं याच्या संदर्भातली होती आणि जिल्हा बँकांचा मुद्दा हा त्यातला फक्त केवळ एक भाग होता। आज सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने लोकांना त्रास होतोय ते बघता या सगळ्या प्रकरणावरती एक विस्तृत सुनावणी करण्याची गरज आहे आणि कोर्टाने दिलेले हे संकेत त्याच्यामुळे अतिशय गंभीर आहेत आणि त्यानुसार 14 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे नोटबंदीवरच्या सुनावणीसाठी। आज कोर्टाने हे स्पष्ट केलं की सरकारची जी आर्थिक धोरणं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला दखल द्यायची नाहीये, मात्र ज्या पद्धतीचा त्रास लोकांना होतोय ते पाहता काही तातडीचे उपाय केले जाऊ शकतात का? जी आठवड्याची मर्यादा आहे 24,000 काढण्याची ती हटवता येऊ शकते किंवा जास्त वाढवता येऊ शकेल का? जिल्हा बँकांच्यावरचे निर्बंध उठवता येऊ शकतील का? याच्या संदर्भातले मुद्दे जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेले आहेत। जिल्हा बँकांच्या वतीनं आज पी चिदंबरम जे वकील पण आहेत त्यांनी कोर्टासमोर बाजू मांडली आणि असा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसलेला आहे हे त्यांनी कोर्टासमोर स्पष्ट केलं। त्यानंतर जे सरकारचे वकील आहेत त्यांनी अशी आकडेवारी स्पष्ट केली की जर जिल्हा बँकांना परवानगी दिली तर जे लोक हे जिल्हा बँकांचं राजकारण करतात त्या लोकांना सोयीस्कर होईल की त्यांचा काळा पैसा पांढरा करण्यामध्ये। अर्थात याच्यामध्ये कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्टाने अजून दिलेला नाहीये, पण जिल्हा बँकांच्या वरती नकार असं आपल्याला म्हणता येणार नाही निर्बंध उठवायला, पण पुढची सुनावणी जी आहे तुर्तास तरी निर्बंध जे आहेत ते कायम ठेवण्यात आलेले आहेत। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।